निरागस प्रेम भाग 11. संध्याकाळ होत आली होती. रोहन आणि गौरी हसत गप्पा मारत घरी पोहोचले. घरात शिरताच गौरीने आधी सासूबाई आणि सासऱ्यांची चौकशी केली आणि मग सरळ स्वयंपाकघरात गेली. मी चहा करते आणि मग रात्रीच्या जेवणाची तयारी करते, ती म्हणाली. तेवढ्यात रोहनची आई तिच्याजवळ आली. गौरी, तू दिवसभर कॉलेज करून आली आहेस. आधी थोडा आराम कर. नाही आई, मी करते सगळं. काही नाही, आज स्वयंपाक मी करते. तू वर जा आणि अभ्यास कर. तुझं शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. गौरी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे स्मित उमटलं. ठीक आहे आई. ती वरच्या खोलीत गेली. टेबलावर पुस्तकं आणि वह्या काढून ती अभ्यासाला बसली. पुढील शिक्षणाची संधी मिळाल्यापासून ती मनापासून अभ्यास करत होती. काही वेळाने खोलीचे दार हळूच उघडले. गौरीने वर पाहिलं तर रोहन आत येत होता. काय झालं? ती विचारत म्हणाली. काही नाही. मग इथे कशासाठी आलात? रोहन तिच्यासमोरच्या खुर्चीत बसला. मलाही अभ्यास करायचा आहे. हे ऐकताच गौरीला हसू आलं. खरंच? हो. कुठला अभ्यास? माझ्या बायकोचा. रोहन, तो खळखळून हसू लागला. अगं, इतक्या मन लावून पुस्तकात बघते आहेस की मला वाटलं पुस्तकांचा हेवा करावा. गौरीने पुस्तक बंद केलं. तुम्ही मला अभ्यास करू देणार आहात की नाही? देणार आहे, पण आधी एक प्रश्न. काय? आज कॉलेजमध्ये माझ्याबद्दल अजून काय काय चर्चा झाली? गौरीने कपाळावर हात मारला. पुन्हा तेच? हो. मला सगळं जाणून घ्यायचं आहे. काही नाही. खोटं. खरंच काही नाही. मग तुझ्या मैत्रिणी उद्या सगळी माहिती मागणार आहेत, असं का म्हणाल्या? गौरीच्या चेहऱ्यावर पुन्हा लाजरं हसू उमटलं. तुम्ही ना काहीही लक्षात ठेवता, कारण काही गोष्टी विसरण्यासारख्या नसतात. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहून हसले. तेवढ्यात खालून सासूबाईंचा आवाज आला. रोहन, गौरी, खाली या. चहा तयार आहे. येतो आई, रोहनने उत्तर दिलं. गौरी उठून खाली जाणार इतक्यात रोहन म्हणाला. एक सांगू? हां. मला खरंच आनंद होतोय. कशाचा? तुला पुन्हा तुझ्या स्वप्नांसाठी मेहनत करताना बघून. आणि मला आनंद होतोय कारण माझ्यासोबत तुम्ही आहात. रोहनच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. दोघेही खाली उतरले. घरात सगळे एकत्र बसून चहा घेत होते. हशा, गप्पा आणि आपुलकीने भरलेलं वातावरण होतं. चहा झाल्यानंतर सासूबाई स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागल्या. गौरी त्यांना मदत करायला जाणार होती, पण त्यांनी तिला थोडा वेळ आराम करायला सांगितलं. हॉलमध्ये रोहन आणि त्याचे वडील टी व्ही पाहत बसले होते. बातम्या सुरू होत्या, पण दोघांचं लक्ष फारसं टी व्हीकडे नव्हतं. काही वेळ शांततेत गेला. मग रोहनचे वडील त्याच्याकडे पाहत म्हणाले. रोहन, तुझी सुट्टी आता संपत आली ना? रोहनने हलकेच मान हलवली. हो बाबा, अजून काही दिवस आहेत. मग परत जावं लागेल. क्षणभर वातावरण थोडंसं गंभीर झालं. वेळ किती पटकन निघून जातो ना, वडील म्हणाले. खरं आहे. मग अचानक त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. माझ्याकडे एक कल्पना आहे. कुठली? रोहनने विचारलं. तू परत जाण्यापूर्वी आपण सगळ्यांनी मिळून एक फॅमिली पिकनिक करूया का? रोहनच्या चेहऱ्यावर लगेच उत्साह आला. छान कल्पना आहे बाबा. तेवढ्यात सासूबाई बाहेर आल्या. काय चर्चा चालली आहे? वडिलांनी त्यांना पिकनिकची कल्पना सांगितली. अरे वा, मलाही आवडली ही कल्पना, त्या आनंदाने म्हणाल्या. मग ठरलं तर? हो, पण गौरीलाही विचारूया, सासूबाई म्हणाल्या. थोड्याच वेळात जेवण तयार झालं. सगळेजण डायनिंग टेबलाजवळ एकत्र बसले. जेवताना गप्पा रंगल्या होत्या. मध्येच रोहनचे वडील म्हणाले. आम्ही एक निर्णय घेतला आहे. गौरी आणि सासूबाईंची नजर त्यांच्याकडे वळली. काय निर्णय? रोहन, परत जाण्यापूर्वी आपण सगळ्यांनी मिळून पिकनिकला जायचे. गौरीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. खरंच? हो, खूप मज्जा येईल, ती उत्साहाने म्हणाली. सासूबाई हसल्या. बऱ्याच दिवसांनी सगळे मिळून कुठेतरी फिरायला जाऊ. मग कुठे जायचे? गौरीने विचारलं. यावर अनेक ठिकाणांची नावं समोर आली.
प्रत्येकजण आपापल्या आवडीचं ठिकाण सुचवत होता. शेवटी बराच विचार करून जवळच्या एका सुंदर पर्यटनस्थळी जाण्याचं ठरवलं. आणि दिवस कोणता? रोहनने विचारलं. रविवार योग्य राहील, वडील म्हणाले. सगळ्यांनी लगेच होकार दिला. मग ठरलं, येत्या रविवारी फॅमिली पिकनिक. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. जेवण झाल्यावर सगळ्यांनी थोड्या गप्पा मारल्या. पिकनिकमध्ये काय काय करायचं, काय न्यायचं याची चर्चा रंगली. गौरी तर मनातच तयारी करू लागली होती. रात्र बऱ्यापैकी झाली होती. चला आता झोपूया, उद्या पुन्हा सगळ्यांना आपापली कामं आहेत, सासूबाई म्हणाल्या. सगळेजण आपापल्या खोल्यांकडे निघाले. खोलीत आल्यावर गौरी कपाटातून दुसऱ्या दिवसासाठीचे कपडे काढू लागली. रोहन खिडकीजवळ उभा राहून बाहेरचं शांत वातावरण पाहत होता. काय विचार करता आहात? गौरीने विचारलं. काही नाही, फक्त हा वेळ थोडा अजून थांबावा असं वाटतंय. गौरीला त्याचा अर्थ समजला. ती हळूच त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. रविवारची पिकनिक खूप छान होणार आहे, ती म्हणाली. रोहन हसला. हो, आणि त्या दिवसाच्या खूप आठवणी बनवायच्या आहेत. दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मित केलं. काही वेळाने त्यांनी खोलीतले दिवे बंद केले. बाहेर चांदण्याचा मंद प्रकाश पसरला होता. घरभर शांतता होती. उद्याच्या नव्या दिवसाच्या आणि येणाऱ्या पिकनिकच्या आनंददायी विचारांसोबत सगळेजण आपल्या खोल्यांमध्ये शांत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला अलार्मच्या आवाजाने जाग आली. बाहेर अजून हलकासा अंधार होता. तिने घड्याळाकडे पाहिलं आणि पटकन उठली. नेहमीप्रमाणे ती बाथरूममध्ये गेली. आंघोळ करून तयार झाल्यावर ती सरळ स्वयंपाकघरात आली. घरातील सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात छान व्हावी म्हणून तिने नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली. थोड्याच वेळात स्वयंपाकघरातून फोडणीचा सुगंध दरवळू लागला. सासूबाईही उठून आल्या. अगं, एवढं लवकर सगळं सुरू केलंस? हो आई, आज थोडं काम जास्त आहे ना. दोघी मिळून गप्पा मारत काम करू लागल्या. काही वेळात नाश्ता तयार झाला आणि दुपारच्या जेवणाचीही बऱ्याच प्रमाणात तयारी झाली. सासरेबुवा आणि सासूबाई नाश्त्यासाठी डायनिंग टेबलाजवळ येऊन बसले. वा, आज तर छान सुगंध येतोय, सासरेबुवा हसत म्हणाले. गौरीने सर्वांसाठी नाश्ता वाढला. पण बराच वेळ झाला तरी रोहन खाली आला नव्हता. रोहन अजून उठला नाही का? सासूबाईंनी विचारलं. नाही आई, मी बघून येते. गौरीला थोडी काळजी वाटू लागली, कारण रोहन सहसा एवढा उशिरा उठत नसे. ती पटकन वरच्या खोलीकडे गेली. खोलीत शिरल्यावर तिला रोहन अजूनही अंथरुणात पडलेला दिसला. खिडकीतून येणारा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता, पण आज तो नेहमीसारखा ताजातवाना दिसत नव्हता. रोहन, गौरीने हळू आवाजात हाक मारली. त्याने डोळे उघडले. हं. त्याचा आवाजही थोडा थकलेला वाटत होता. गौरी लगेच त्याच्याजवळ बसली. काय झालं? बरं वाटत नाही का? थोडं जडजड वाटतंय. गौरीने काळजीने त्याच्या कपाळाला हात लावला. अरे, तुम्हाला तर ताप आलाय. बहुतेक काल थोडा थकलो असणार. गौरीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तुम्ही आधी उठून खाली या, थोडा नाश्ता करा. भूक नाही आहे. नाही, रिकाम्या पोटी औषध घेता येणार नाही. रोहन तिच्याकडे पाहून हसला. डॉक्टर मॅडमचा आदेश आहे का? हो, आणि आदेश पाळावा लागेल. काही वेळाने ती त्याला सावकाश खाली घेऊन आली. सासूबाईंनाही तापाबद्दल कळल्यावर काळजी वाटली. अरे, काल ठीक होतास ना? हो आई, पण आज सकाळपासून थोडं बरं वाटत नाही. गौरीने त्याच्यासाठी गरम नाश्ता वाढला. आधी हे खा. थोडंसंच. हो, पण खाल्ल्याशिवाय औषध नाही. रोहनने तिचं ऐकत थोडासा नाश्ता केला. यानंतर गौरीने त्याला पाणी दिलं आणि तापाची गोळी आणून दिली. ही घ्या. इतकी काळजी करतेस? करायलाच हवी ना. रोहनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. गोळी घेतल्यानंतर गौरीने त्याला पुन्हा वरच्या खोलीत जाऊन आराम करायला सांगितला. आता काही काम नाही, फक्त झोपायचं. जी मॅडम. आणि मध्येच उठून फिरायचं नाही. ठीक आहे. रोहन वर जाऊन झोपला, पण गौरीचं लक्ष मात्र सतत त्याच्याकडेच लागलं होतं. ती खाली काम करत होती तरी मनात एकच विचार होता, रोहनचा ताप लवकर उतरावा. तिची ती काळजी पाहून सासूबाई हसत म्हणाल्या. गौरी, तू जवळ असशील ना तर तो 2 दिवसात नाही तर 2 तासात बरा होईल. हे ऐकून गौरी लाजली, पण तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा काळजीचं आणि प्रेमाचं सुंदर मिश्रण उमटलं.
रोहनला वरच्या खोलीत आराम करायला पाठवल्यानंतरही गौरीचं मन काही शांत होत नव्हतं. ती अधूनमधून वर जाऊन त्याची चौकशी करत होती. काही वेळाने ती पुन्हा खोलीत आली. रोहन पलंगावर टेकून बसला होता. कसं वाटतंय आता? तिने विचारलं. थोडं बरं आहे. गौरी काही क्षण शांत राहिली. मी आज कॉलेजलाच जात नाही. रोहनने लगेच तिच्याकडे पाहिलं. का? तुमची तब्येत ठीक नाही. मी घरीच थांबते. अजिबात नाही. पण गौरी, मला फक्त साधा ताप आलाय. तरीही काही नाही. त्यासाठी कॉलेज बंक करण्याची गरज नाही. गौरीने नाराजीने त्याच्याकडे पाहिले. तुम्हाला काही झालं तर? रोहन हसला. मला काही होणार नाही. 2 गोळ्या घेतल्या की ताप उतरून जाईल. पण माझं लक्ष तिकडे लागणार नाही. आणि तू कॉलेजला गेली नाहीस तर माझं लक्ष इथे लागणार नाही. गौरी काही बोलली नाही. रोहन पुढे म्हणाला, तुझा अभ्यास महत्त्वाचा आहे. कालच आपण तुझ्या शिक्षणाबद्दल किती बोललो. आता छोट्या कारणासाठी लेक्चर चुकवायचं नाही. पण काही पण नाही, तू कॉलेजला जाणार. त्याच्या आवाजातला ठामपणा पाहून गौरीला समजलं की आता वाद घालून उपयोग नाही. ठीक आहे, बस हेच बरोबर. ती उठू लागली, पण पुन्हा वळून म्हणाली, मग तुम्ही स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची. हो, वेळेवर जेवायचं. हो, औषध घ्यायचं. हो, आराम करायचा. हो, आणि ऑफिसचं काम करायचं नाही. यावर रोहन हसू लागला. जी मॅडम, मी खरंच सांगतेय. मलाही खरंच समजलंय. गौरीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. बरं, मी तयार होते. काही वेळाने ती कॉलेजसाठी तयार झाली. खाली येऊन तिने सासूबाईंना सगळं सांगितलं. आई, मी कॉलेजला जाते, पण रोहनची जरा काळजी घ्या. सासूबाई हसल्या. अगं, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. औषध वेळेवर द्या. नक्की. आणि जेवणही. हो हो. सासरेबुवाही म्हणाले, तू निर्धास्तपणे जा कॉलेजला. आम्ही त्याची नीट काळजी घेऊ. गौरीला थोडा दिलासा मिळाला. ती वर गेली. रोहन अजूनही आराम करत होता. मी निघते. रोहनने तिच्याकडे पाहिलं. छान अभ्यास कर. आणि तुम्ही औषध घ्या. घेईन. विसरू नका. तू दिवसातून 5 वेळा फोन करून आठवण करून देणारच आहेस. गौरी नकळत हसली. कदाचित. मला माहीत होतं. ती दाराजवळ पोचली, पण पुन्हा एकदा मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. रोहनने हसत हात हलवला. जा आता, उशीर होतोय. गौरीने मान डोलावली आणि खाली उतरली. काही क्षणांनी ती बाहेर पडली. पाय कॉलेजच्या दिशेने निघाले होते, पण मन अजूनही घरीच अडकून पडलं होतं. वारंवार तिला रोहनचा थोडासा थकलेला चेहरा आठवत होता. दुसरीकडे खिडकीतून तिला जाताना पाहत रोहनच्या चेहऱ्यावर समाधानाचंच स्मित उमटलं होतं. त्याला माहीत होतं की गौरीची काळजी ही तिच्या प्रेमाची सर्वात सुंदर भाषा होती. गौरी कॉलेजमध्ये पोचली खरी, पण तिचं मन अजूनही घरीच होतं. वर्गात जाण्यापूर्वी ती आपल्या मैत्रिणींसोबत नेहमीप्रमाणे उभी होती. तिला एकटी आलेली पाहून स्वातीने लगेच विचारलं, अगं, आज जिजू दिसत नाहीत. सोडायला नाही आले का? दुसरी मैत्रीण लगेच म्हणाली, हो ना, काल तर किती छान दिसत होते. गौरीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं, पण लगेच तिच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसू लागली. त्यांना आज बरं वाटत नाही आहे. का गं, काय झालं? थोडासा ताप आलाय त्यांना. हे ऐकतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. अरे रे. तेवढ्यात एक खोडकर मैत्रीण म्हणाली, अगं, काल आपणच इतकं कौतुक केलं. बहुतेक आपलीच नजर लागली असेल. क्षणभर सगळ्या शांत राहिल्या आणि मग एकदम हसू लागल्या. गौरीलाही हसू आलं. पण तिच्या मनातली चिंता काही कमी होत नव्हती. काही नाही गं, 2 दिवसात बरे होतील. स्वाती तिला धीर देत म्हणाली. हो,
पण सकाळी थोडे थकलेले वाटत होते. तू इतकी काळजी करू नकोस. लेक्चर सुरू होण्याची वेळ झाली आणि सगळ्या वर्गात गेल्या. प्राध्यापक शिकवत होते, विद्यार्थी नोट्स लिहित होते. पण गौरीचं लक्ष वारंवार मोबाईलकडे जात होतं. शेवटी पहिलं लेक्चर संपताच तिने लगेच रोहनला फोन लावला. काही रिंगनंतर रोहनने फोन उचलला. हॅलो. त्याचा आवाज ऐकताच गौरीला थोडं बरं वाटलं. कसं वाटतंय आता? मॅडम, अजून 15 मिनिटंही झाली नाही तुम्ही गेल्याला. मस्करी करू नका, सांगा ना. रोहन हसला. आता बरं वाटतंय. ताप थोडा कमी झालाय. औषध घेतलं? हो. नाश्ता व्यवस्थित केला? हो. आराम करतात ना? हो. आणि चौकशी करणारी डॉक्टरही फोनवर आहे. गौरी नकळत हसली. ठीक आहे. पुन्हा फोन करते. अभ्यासही कर थोडा. हो. फोन ठेवला, पण तिचं मन अजूनही पूर्ण शांत झालं नव्हतं. दुसरं लेक्चर सुरू झालं. ती नोट्स लिहित होती, पण मध्येच रोहनची आठवण येत होती. दुपारच्या सुट्टीत तिने पुन्हा फोन लावला. आता काय झालं? फोन उचलताच रोहन म्हणाला, काही नाही, फक्त विचारायला फोन केला आहे. मला वाटतं तापापेक्षा तुझी काळजी जास्त वाढली आहे. तुम्ही नीट बरे व्हा, मग कमी होईल. आता खरंच बरं वाटतंय. आईने सूपही दिलंय. छान. मग वेळेवर जेवण करा. हो. आणि झोपा. हो. आणि आणि अजून अर्ध्या तासाने पुन्हा फोन कर. हे ऐकताच गौरी हसू लागली. तुम्ही पण ना. अगं, मला माहिती आहे तू पुन्हा फोन करणारच आहेस. कदाचित. कदाचित नाही, नक्की. दोघेही हसले. फोन ठेवल्यानंतर गौरीच्या मनावरील ताण थोडा कमी झाला. रोहनचा आवाज आधीपेक्षा उत्साही वाटत होता. दूर असतानाही त्याची काळजी घेण्याचा ती प्रयत्न करत होती आणि रोहनला तिची ती काळजी मनापासून आवडत होती. दुपारचं लेक्चर सुरू झालं. यावेळी मात्र गौरीचं लक्ष थोडं जास्त अभ्यासाकडे लागलं, कारण तिला खात्री पटली होती की रोहन आता आधीपेक्षा बराच बरा आहे. हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.